महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेवर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण ज्या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांच्या खात्यात थेट पैसे पोहोचले, त्याच योजनेच्या खर्चावर आता सीएजी अर्थात भारतीय लेखापरीक्षण संस्थेच्या निरीक्षणांमुळे चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी मंजूर केलेल्या निधीपेक्षा जास्त खर्च झाल्याचा दावा समोर येत आहे. पण खरंच या योजनेवर बजेटपेक्षा जास्त पैसा खर्च झाला का? हा अतिरिक्त खर्च नेमका कसा झाला? आणि या संपूर्ण प्रकरणाच्या राज्याच्या आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण लाडकी बहीण योजना ही केवळ फक्त एक सरकारी योजना नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा मुद्दा बनली आहे. तर आता या सीएजीच्या निरीक्षणामागचे नेमकं सत्य काय आहे? या योजनेमुळे खरोखर राज्यातील तिजोरीवर भार वाढतोय का? आणि लाडकी बहीण योजनेभोवती निर्माण झालेल्या या चर्चेचा अर्थ काय? तर चला सर्व काही अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात मोठ्या आणि चर्चेत राहिलेल्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीपासूनच या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आणि राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा होऊ लागले. मात्र आता या योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सीएजी अर्थात भारतीय लेखापरीक्षण संस्थेच्या निरीक्षणांमध्ये या योजनेच्या खर्चासंदर्भात काही मुद्दे समोर आल्याचा दावा केला जात आहे. सीएजी मार्फत या योजनेचा ऑडिट केला गेला. या ऑडिटमध्ये सांगण्यात आले आहे की या योजनेत एकूण निधीच्या तुलनेत जवळपास 3,500 कोटी रुपये जास्त खर्च झाले आहेत. सोबतच सीएजी कडून असा धक्कादायक दावा देखील करण्यात आला आहे की या योजनेतील जवळपास 15,000 कोटी रुपये योजनेच्या जागी इतर ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला गेला. तर चला सर्वात आधी महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या या लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी जाणून घेऊयात. मित्रांनो, ही योजना एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी महाराष्ट्रात सुरू केली होती. यावेळी महायुती सरकारकडून असे आश्वासन देण्यात आले होते की जर 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा बहुमत मिळाले तर या योजनेतील पैसे वाढवण्यात येतील. या योजनेच्या लागू झाल्यानंतर राज्यातील महिलांचा एक मोठा वर्ग महायुतीच्या बाजूने उभा राहिला. त्यामुळे निवडणुकीत आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. या अभूतपूर्व यशानंतर सत्ताधारी गटाला समजले की लाडकी बहीण योजनेचे राजकारणात काय महत्त्व आहे. त्यामुळे सरकारने ही योजना कायम लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वेळोवेळी विरोधकांकडून या योजनेवर प्रश्न उपस्थित केले जातात. दिनांक 28 जून 2024 रोजी जेव्हा ही योजना लागू झाली होती, त्यावेळी राज्यातील जवळपास 2,50,00,000 महिलांची नावे या योजनेसाठी नोंदवली गेली होती. पण त्यानंतर आतापर्यंत जवळपास 90 लाखहून अधिक महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहे. यामागे अनेक कारणे सांगितली गेली. मित्रांनो, ही योजना राज्यातील महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून राबवली जाते. समोर आलेल्या माहितीनुसार महिला व बाल कल्याण मंत्रालयाला 2024 मध्ये या योजनेसाठी जवळपास 26,200 कोटी रुपये देण्यात आले होते. नंतर या योजनेतील 3,490 कोटी अतिरिक्त वाढवण्यात आले. म्हणजेच एकूण 29,600 कोटी रुपये या योजनेसाठी सरकारकडून दिले गेले. परंतु ज्यावेळी सीएजीचे अहवाल समोर आले तेव्हा या अहवालात लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 33,543 कोटी रुपये 2024-25 या वर्षात सरकारकडून खर्च करण्यात आले आहेत. मित्रांनो, सीएजी ही संस्था सरकारच्या सर्व खर्चांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ही संस्था म्हणजे सरकारसाठी चार्टर्ड अकाउंटंटचे काम करते. आता याच संस्थेकडून लाडकी बहीण योजनेच्या खर्चावर आणि हिशोबावर अशा प्रकारे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यामधील सर्वात मोठा आणि धक्कादायक प्रकार म्हणजे सीएजी कडून असे देखील नमूद करण्यात आले आहे की या योजनेत जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये निधीमधून जवळपास 15,000 कोटी रुपये काढले गेले आणि हे पैसे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट्समध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे सीएजीने या प्रक्रियेला गंभीर अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन मानले आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जानेवारी ते मार्च 2025 या काळात
सरकारने एकूण 15,583 कोटी रुपये काढले, पण ते थेट महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. तर हे पैसे सरकारी तिजोरीतून काढून एका वेगळ्या खात्यात जमा करून ठेवले गेले. म्हणूनच हे प्रकरण अत्यंत गंभीर मानले जात आहे. एकीकडे या योजनेत जवळपास 15,000 कोटी रुपयांचा लूपहोल असताना दुसरीकडे सरकारवर या योजनेत बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च केल्याचा आरोप देखील केला जातोय. आता निवडणुकीच्या काळात या योजनेसाठी केलेल्या 3,541 कोटी रुपयांच्या आवाढव्य खर्चाचे स्पष्टीकरण सरकारला देता आलेले नाही. त्यामुळे सरकारने या खर्चाचे नियोजन कसं केलं, अतिरिक्त निधीची व्यवस्था कशी करण्यात आली आणि याचा राज्याच्या अर्थसंकल्पावर काय परिणाम झाला, यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की एखाद्या योजनेचा खर्च वाढला म्हणजे त्यामध्ये अनियमितता झाली असं थेट म्हणता येत नाही. अनेक वेळा लाभार्थ्यांची संख्या वाढणे, योजनेचा विस्तार होणे किंवा सुधारित अंदाजपत्रक यामुळे खर्चात बदल होऊ शकतो. म्हणून आता खरी चर्चा ही फक्त खर्च किती झाला यावर नाही, तर या योजनेचा आर्थिक आराखडा, भविष्यातील नियोजन आणि राज्याच्या तिजोरीवर होणारा परिणाम यावर आहे. कारण लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा मुद्दा आहे. त्यामुळे CAGच्या निरीक्षणानंतर निर्माण झालेल्या या प्रश्नांना सरकारकडून काय उत्तर दिलं जातं आणि पुढे या योजनेबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, या विषयावर तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठा आधार आहे की राज्याच्या आर्थिक नियोजनासमोरील आव्हान? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.